आणि आताची एक मोठी बातमी मुंबईच्या वांद्रे परिसरात तोडक कारवाई सुरू झालेली आहे। वांद्रे पूर्व मधल्या अनधिकृत बांधकामांवर थेट बुलडोझर चालवण्यात येतोय। वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातल्या अनधिकृत घरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे। जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशन नजीक ह्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत घरं आहेत आणि याच घरांवर आता कारवाई करण्यात येते। वांद्रे पूर्व मधल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई। मुंबईच्या वांद्रे परिसरातली ही तुडक कारवाई थेट आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तिथे आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर आता पश्चिम रेल्वे मार्गावरचं एक अत्यंत महत्वाचं स्थानक आहे वांद्रे रेल्वे स्थानक, आणि याच्या पश्चिम परिसरामध्ये असणाऱ्या गरीब नगर येथील झोपडपट्ट्यांवर तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणच्या अतिक्रमणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं, मात्र आता न्यायालयाने देखील या संदर्भात अतिक्रमण हटवण्यासंदर्भातले आदेश दिले आणि यानंतर आता सगळ्यात महत्वाचं ह्या रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय। येत्या काळात आपण बघतोय की या रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार आहे। सध्या 7 रेल्वे मार्ग या परिसरातून जातात, मात्र इतरही रेल्वे गाड्या या ठिकाणावरनं त्या ठिकाणी त्याची थ्रूपुट कॅपॅसिटी वाढवावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी मोठी तोडक कारवाई करण्यात आली आहे। गरीब नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या, त्यासोबतच आपण जर बघितलं तर झोपडपट्ट्यांसह इतर काही अनधिकृत बांधकाम स्ट्रक्चर उभे करण्यात आले होते, हे आता तोडले जाणार आहे। आणि यात जर आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये एकूण मोठा विरोध स्थानिकांच्या माध्यमातून केला जात होता। आता स्थानिकांना काही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। निर्मल नगर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावरती आता लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि तोडक कारवाई रेल्वे पोलीस असेल, त्यासोबतच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ज्याला आपण आरपीएफ म्हणतो ते असेल, त्यासोबतच अन्य जे या ठिकाणचे प्रशासनाचे अधिकारी आहे पश्चिम रेल्वेचे, हे या ठिकाणी आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं, वेळोवेळी मागणी केली जात होती की या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात, त्या मागणीला आता यश आल्याचं दिसून येते। मोकळा श्वास आता वांद्रे स्टेशन घेणार आहे। अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत, तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणात तिकडे कारवाई केली जाते। अक्षयकडनं आपल्याला अधिकचे अपडेट्स घ्यायचेच आहेत। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने ही तोडक कारवाई सुरू आहे आणि किरीट सोमय्या देखील आपल्याला तिकडे बघायला मिळतात। काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण जागेची पाहणी केलेली होती आणि त्याबाबत आग्रही मागणी सुद्धा लावून धरलेली होती। ह्या सगळ्या परिसरात कधी कारवाई होणार याबाबतची मागणी त्यांनी केलेली होती आणि आज आपण बघतोय स्वतः किरीट सोमय्या या कारवाईच्या वेळेला उपस्थित आहेत आणि वांद्रे स्टेशनच्या बाहेरचा हा सगळा परिसर आणि प्रचंड तिथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतं। या अनधिकृत बांधकामांवर आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे आणि हा सगळा परिसर आता मोकळा करण्यात आलेला आहे। त्यामुळे वांद्रे स्टेशनचा हा परिसर आता पुढील काळात मोकळा श्वास घेईल असं म्हणायला हरकत नाही। वांद्रे पूर्व मधले हे अनधिकृत बांधकाम, मोठ्या प्रमाणात इकडे अनधिकृत घरं होती, आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। अनेक ह्या घरांमध्ये राहणारे लोक सुद्धा आता आपापलं सामान घेऊन रस्त्यावर आलेले आहेत। यापूर्वी सुद्धा अनेकदा हा विषय सातत्याने समोर आलेला होता वांद्रे पूर्व मधल्या अनधिकृत बांधकामांचा, मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई यापूर्वी झालेली नव्हती। आज ती मोठी कारवाई झालेली आहे। जीआरपी आणि आरपीएफ पोलीस मोठ्या प्रमाणात तिकडे उपस्थित आहेत। लव जिहाद में मानने वाले उद्धव ठाकरे थे ना, राहुल गांधी, MIM, मुस्लिम लीग, इन सबको सबक मिला। जो बांग्लादेशी, रोहिंग्या, जो अनधिकृत लोग रेलवे की जमीन पर कब्जा कर लेते, रेलवे लाइन बंद कर देते, बांद्रा रेलवे टर्मिनस का डेवलपमेंट रोक दिया था, उन सबको आज वापस बांग्लादेश भेजने की व्यवस्था की है। 700 से ज्यादा झोपड़े तोड़ दिए गए हैं। मैं रेलवे प्रशासन को, मुंबई पुलिस को, महापालिका को धन्यवाद देता हूँ। सफलता से 3 घंटे के अंदर ये कार्रवाई समाप्त हुई है। अब रेलवे मंत्री जल्द से जल्द यहाँ पर नई पटरी डालने का, टर्मिनल का काम करेंगे। आखिरकार
तर आपण बघितलं या सगळ्या कारवाईनंतर किरीट सोमय्या प्रतिक्रिया देत होते आणि यापूर्वी जे काही वांद्रे परिसराचं सुशोभीकरण झालेलं होतं ते आता पुन्हा एकदा या निमित्तानं त्याला एक नवं स्वरूप प्राप्त होईल असं किरीट सोमय्या म्हणालेले आहेत. तर पुन्हा एकदा अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत जोडले गेले. तर अक्षय, आपण बघतोय किरीट सोमय्या आधीपासून ही आग्रही मागणी लावून धरत होते आणि आता पुन्हा एकदा कारवाईच्या वेळी किरीट सोमय्या देखील तिकडे उपलब्ध आहेत. काय अधिकचे अपडेट्स आहेत आपल्याकडे? की आता वांद्रे जे रेल्वे स्थानक आहे त्या परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त, कारण मोठा विरोध होत होता स्थानिकांच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवण्यासाठी. आपण बघतोय सगळ्यांचं सामान, हे सगळं सामान आहे या ठिकाणचं ज्यांचं अतिक्रमण हटवलं जात आहे, जे अनाधिकृतरित्या या ठिकाणी वर्षानुवर्ष राहत होते, अशा लोकांचं या ठिकाणचं सामान आता हटवण्यात आलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, रेल्वे स्टेशनच्या हद्दीत ह्या ज्या झोपडपट्ट्या अनाधिकृत पद्धतीने उभ्या करण्यात आल्या होत्या, कुठली परवानगी नाही, काही नाही, आणि अशा परिस्थितीत या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती आता कारवाई केली जाते आहे. रेल्वे स्टेशनवरती अगदी रेल्वे रुळालगतच उंच उंच झोपडपट्ट्या या वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये उभारण्यात आल्या होत्या. हे सगळं बघतो आपण, मोठमोठाले टेम्पो या ठिकाणी आणण्यात आलेले आहे हे सगळं हटवण्यासाठी. ही सगळी परिस्थिती काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या ठिकाणच्या सगळ्या अतिक्रमणावरती प्रश्न उपस्थित केला होता आणि ही आता तोडक कारवाईची थेट दृश्य आपण दाखवतोय. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त, कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू नये यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर ही जी एकूण कारवाई या ठिकाणी केली जाते आहे, रेल्वे स्टेशनचा विस्तार हा जरी एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये असला तरी सगळ्यात महत्त्वाचं शेकडो झोपडपट्ट्यांचं या ठिकाणी झालेलं अतिक्रमण हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता. आणि आता या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जाते आहे. मोठ्या रेल्वेचे सगळे अधिकारी असतील, त्यासोबतच रेल्वे पोलीस फोर्स असेल, सगळा पोलिसांचा बंदोबस्त, कारण शेकडोच्या संख्येनं अनेक लोक या ठिकाणी अनाधिकृत वस्त्या करून राहत होते. आणि आता आपण जर बघितलं तर काही दिवसांपासून विरोध देखील स्थानिकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत होता. ही सगळी परिस्थिती आपण जर बघितली तर आता मात्र या ठिकाणी कारवाईनी जोर पकडलेला आहे. न्यायालयाने देखील या ठिकाणी तोडक कारवाई करण्यासंदर्भातले आदेश दिले होते आणि हे आदेश दिल्यानंतर आज या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या संख्येनं पाडकाम होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. ही सगळी आपण दृश्य दाखवतोय. फक्त आजच नाही तर पुढील 5 दिवस 23 तारखेपर्यंत ही सगळी तोडक कारवाई या ठिकाणी. निश्चितच अक्षय, आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही दृश्य थेट आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर दाखवतोय. आत्ताची ही ताजी दृश्य NDTV मराठीवर आपण बघतोय कशा पद्धतीनं तोडक कारवाई झालेली आहे. जवळपास 70पेक्षा जास्त झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामं जी होती ती जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. वांद्रे पूर्वेकडचा हा सगळा परिसर, NDTV मराठीची टीम सुद्धा तिथे आहे. आणि आपण पुन्हा एकदा जाणार आहोत अक्षयकडे. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अक्षय, आपण बघतोय आपण मोठ्या प्रमाणात तिकडे जवळपास 70पेक्षा जास्त झोपड्या पाडल्या गेल्या, अनधिकृत बांधकामं पाडली गेली अशी माहिती आपल्याला मिळते. आत्ताची तिथे नेमकी परिस्थिती काय? कारण अनेक बेघर आता तिथे रस्त्यावर आलेले असतील, जे आपल्या माध्यमातून आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. सौरभ, शेकडो झोपडपट्ट्या या ठिकाणच्या ज्या आहे, या शेकडो झोपडपट्ट्यांवरती आता बुलडोजर चालत आहे. अर्थातच हे कुणाला बेघर करण्याचा प्रश्न नाही, तर मात्र या ठिकाणी अनाधिकृत पद्धतीने हे सगळं बांधकाम वर्षानुवर्ष उभं राहिलं होतं. आपण बघतोय की हा रेल्वे प्लॅटफॉर्मकडे जाणारा हा फुटओव्हर ब्रिज आहे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या ब्रिजला अगदी लागून अशा झोपडपट्ट्या उभ्या करण्यात आल्या होत्या. वेळोवेळी या सगळ्या अनाधिकृत बांधकामाचा पाठपुरावा वेगवेगळ्या लोकांकडनं घेतला जात होता. ही सगळी दृश्य मी दाखवत होतो. हा मुख्य रस्ता आहे रेल्वे स्टेशनकडे जाणारा आणि अगदी आपण जर बघितलं तर रेल्वे स्थानकाच्या हद्दीमध्ये हे बघतोय रेल्वे रुळा परिसरामध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती हे सगळं अनाधिकृत स्ट्रक्चर, अनाधिकृत बांधकाम उभं करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित केला होता. रेल्वेचा विस्तार आता काही दिवसात केला जाणार आहे आणि त्यासाठी ही सगळी महत्त्वाची तोडक कारवाई, ही संपूर्ण आपण दृश्य तुम्हाला दाखवतो NDTVच्या माध्यमातून. सौरभ, की किती मोठा परिसर,
ही जी आपण भिंत बघतोय ही या ज्या 2 JCB उभ्या आहेत त्या ठिकाणी एक जी सुरक्षा भिंत आहे त्या भिंतीच्या बाहेरचा भाग महानगरपालिकेचा आणि आतमधला भाग रेल्वे हद्दीचा होता आणि त्याच्या रेल्वे हद्दीत देखील मोठमोठ्या झोपडपट्ट्या उभ्या झाल्या आहेत. फक्त झोपडपट्ट्याच नाही तर आपण बघतोय काही टेलिकम्युनिकेशन काही मोबाईल कंपन्यांचे टॉवर देखील या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर उभे करण्यात आलेले आहे आणि म्हणूनच सातत्यानं मागणी केली जात होती. काही दिवसांपूर्वी हा जो मोकळा परिसर आपण बघतोय ह्या ठिकाणच्या मोकळ्या परिसरावरती कारवाई करण्यात आली होती. सध्याच्या घडीला अतिक्रमण हटवून पश्चिम रेल्वेचा विकास करणं विस्तार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सातत्यानं ज्यावेळी रेल्वे असेल त्यासोबतच रेल्वे स्थानकं असेल याचा विकास किंवा विस्तार करण्याचा प्रश्न येत होता त्यावेळी अशी परिस्थिती उद्भवत होती की त्याला या ठिकाणी असणारं हे मोठ्या प्रमाणातलं अतिक्रमण अडसर ठरत होतं आणि हे सगळं होत असताना एकीकडे हे निश्चितच अक्षय, आपण बघतोय कशा पद्धतीनं ही तिकडे कारवाई झालेली आहे. अनधिकृत बांधकामांवरची ही सगळी कारवाई आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आणि किती मोठा परिसर आहे जो अनधिकृत बांधकामानं अक्षरशः वेढला गेलेला होता. सगळा रेल्वे स्टेशनच्या लगतचा हा परिसर, म्हणजे अगदी जिकडे प्लॅटफॉर्म पुढे सुरू होतो रेल्वेचा पूल आहे त्याच्या अगदी जवळचा हा सगळा परिसर आणि JCBनं कशा पद्धतीनं कारवाई करण्यात येते हे सुद्धा आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. आपण बघतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तिकडे तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातली ही तोडक कारवाई थेट NDTV मराठीच्या स्क्रीनवर, आत्ताची थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय कशा पद्धतीनं सुरक्षा भिंतीच्या पलीकडच्या ज्या जागा आहेत जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावर सुद्धा आता कशा पद्धतीनं कारवाई करण्यात येते ते सुद्धा आपण आता बघतोय आणि मोठ्या प्रमाणात लोकसुद्धा तिथे बघायला जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आहे. पण किती मोठ्या प्रमाणात हा परिसर आता मोकळा करण्यात आलेला आहे याची आपल्याला कल्पना या दृश्यांवरनं येऊ शकते. वांद्रे पूर्वचा हा सगळा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं तिथे होती आणि त्या बांधकामांवर आता तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. किरीट सोमय्यांनी सातत्यानं हा मुद्दा लावून धरलेला होता. गेले अनेक दिवस आपण बघतोय किरीट सोमय्या या प्रश्नावर सातत्यानं सवाल उपस्थित करत होते, या मुद्द्यावर सवाल उपस्थित करत होते आणि त्यानंतर आज जेव्हा ह्या कारवाईला सुरुवात झाली तेव्हा सुद्धा किरीट सोमय्या तिथे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा माध्यमांना जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की तिकडे अनेक अनधिकृत बांधकामं तर होतीच पण सोबतच अवैध कामं सुद्धा चालत होती आणि त्या सगळ्यावरची ही कारवाई असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. दरम्यान ह्या सगळ्या कारवाईवर आपलं लक्ष असणारच आहे. माझी सहकारी ऋतुजा, आपण बघतोय ऋतुजा कशा पद्धतीनं वांद्रे परिसरातली ही तोडक कारवाई सुरू आहे, ही दृश्य आपण थेट बघतोय. निश्चित सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. वांद्रे पूर्व मधल्या अनधिकृत बांधकामांवरती घरांवरती तोडक कारवाईला पालिकेनं सुरुवात केलेली आहे आणि खबरदारी सुद्धा तितकीच घेतली जाते कारण इथल्या नागरिकांचा या सगळ्या कारवाईला विरोध होता. आता सुद्धा तो विरोध कायम आहे. मात्र मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. हा सगळा विरोध झुगारून पालिकेनं आपली मोहीम ही सुरू ठेवलेली आहे. वांद्रे पूर्व मधल्या अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली असून इथली सगळी बांधकामं आता जमीनदोस्त केली जात आहेत. वांद्रे पूर्व मधला हा एक मोठा परिसर आहे. स्टेशन लगतचा हा सगळा परिसर आहे जिथे गेल्या अनेक महिन्यांपासूनची ही सगळी अनधिकृत बांधकामं होती जी जमीनदोस्त केली जातात. माहिती जाणून घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, कारवाईला सुरुवात झालेली आहे. नागरिकांच्या नेमक्या तिथल्या काय प्रतिक्रिया आहेत? एकूणच सध्या आपण जर बघितलं तर नागरिकांमध्ये काहीसं संतप्त वातावरण आहे. जरी ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने राहत असेल तर आज त्यांच्या झोपडपट्ट्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळं तुर्तास तरी प्रशासनाने सांगितल्यानुसार आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया घेता येणार नाही कारण परिस्थिती हाताबाहेर जाण्याची किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवण्याचा सिच्युएशन तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सध्या आपण जे या ठिकाणी हे करतोय की 19 मे पासून हे गरीबनगर म्हणजे आजपासून या गरीबनगरमध्ये तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. या संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर वांद्रे पश्चिम पश्चिम रेल्वेवरचं वांद्रे पश्चिम स्थानक आहे यावरती सध्या 7 प्लॅटफॉर्म आहे आणि मात्र या प्लॅटफॉर्मचा पुढच्या काही काळात जर विस्तार करायचा असेल, काही गाड्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी
या ठिकाणची जागा मोकळी करणं गरजेचं होतं, अर्थात या अतिक्रमणावरती कारवाई करणं गरजेचं होतं. विकासामध्ये मोठ्या संख्येनं अडसर या ठिकाणच्या अनाधिकृत झोपडपट्ट्या या ठरत होत्या. मुंबई सेंट्रल त्यासोबतच दादर स्थानकावर मोठा वाढता ताण देखील येत होता आणि हा ताण कमी करण्यासाठी आता ह्या जी मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरचं जे वांद्रे स्थानक आहे या वांद्रे स्थानकाची क्षमता वाढवणं हे अत्यंत गरजेचं झालं होतं. मात्र सातत्यानं ज्यावेळी कारवाई करण्याचा प्रसंग या ठिकाणी उद्भवत होता अशा वेळी या ठिकाणच्या स्थानिकांकडनं त्याला मोठा विरोध केला जात होता, आंदोलनं केली जात होती. प्रसंगी कारवाई करण्यास आलेल्या प्रशासनावर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती हल्ले देखील या ठिकाणी अनेक काळामध्ये केले जात होते. वांद्रे टर्मिनसचा विस्तार करणे त्यासोबतच नवीन प्लॅटफॉर्म उभारणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण या तोडक कारवाईच्या माध्यमातून आहे. सातत्यानं भाजपा नेते किरीट सोमय्या असतील किंवा इतर लोक असतील हे या विषयावरती आवाज उठवत होते. सध्या आपण जर बघितलं तर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 50 अतिरिक्त लांब गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे, तसा प्रस्ताव आहे. मात्र प्रवाशाची मोठी मागणी देखील या गाड्या सुरू करण्यासंदर्भात आहे. मात्र त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरत होतं रेल्वेवरच्या वाढत्या ताणाचं या ठिकाणी असणाऱ्या या झोपडपट्ट्या. बरं, हे फक्त रेल्वेच्या विस्ताराचंच अडसर ठरत होतं असं नाही, तर याचा जर आपण दुसरीकडे अभ्यास केला किंवा विचार केला तर या ठिकाणी वाढती गर्दी, रस्त्यावरचं वाढतं ट्रॅफिक, लोकांची असुरक्षितता आणि यामागे वाढती या परिसरातली गुन्हेगारी हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं कारण या ठिकाणी उभ्या असणाऱ्या या अनाधिकृत झोपडपट्ट्या गेल्या अनेक काळांपासून आता या ठरत होत्या. आता पुढे काय तर ही जागा खाली केल्यानंतर न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाने देखील यावरती तोडक कारवाईचे आदेश दिले होते आणि न्यायालयाच्या आदेशानंतर या मिळालेल्या जागेचा पहिला वापर जे करण्यात येणार आहे ते म्हणजे या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक डिझेल शेड आहे. पहिले हे डिझेल शेड हटवलं जाणार आणि ते डिझेल शेड हटवलं गेल्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये असणाऱ्या प्लॅटफॉर्मचा विस्तार या ठिकाणी केला जाणार आहे. आपण बघतोय की या लांब पल्ल्याचे जे रेल्वे स्थानक आहे त्यामध्ये मुंबई सेंट्रलला 5 प्लॅटफॉर्म आहे आणि 20 गाड्या सुटतात. वांद्रे टर्मिनलवरती आपण जर बघितलं तर 7 प्लॅटफॉर्म आहे आणि 21 गाड्या सुटतात आणि दादर वरती 2च प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरनं लांब पल्ल्याच्या 10 गाड्या सुटतात. या सगळ्या गाड्यांची क्षमता जवळपास दुपटीने रेल्वे प्रशासनाला वाढवायची आहे आणि आपण जर बघितलं तर ही परिस्थिती या ठिकाणी असणारं हे अतिक्रमण किती मोठ्या प्रमाणात अडथळा या सगळ्या दरम्यान ठरत होतं याचं चित्र, याचा अंदाज आपल्याला येईल की जर आतापर्यंत एकूण आपण जर बघितलं तर 51 लांब पल्ल्याच्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकावरनं सुटत आहे. जर पुन्हा 50 गाड्या अतिरिक्तच्या सोडायच्या असेल तर त्यामध्ये हे संपूर्ण आणि अशा प्रकारची जेव्हा कारवाई होत असते तेव्हा त्याला कायदेशीर, भौगोलिक आणि विकासाची कारणं ही असतात आणि म्हणूनच तशी कारवाई केली जाते. या सगळ्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. आजार वय बघून येत नाही, म्हणून हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचं आहे. पॉलिसी बाजार ऍप वर 1 कोटीचा हेल्थ इन्शुरन्स फक्त 550 रुपये महिन्यापासून सुरू. मॅडम, सगळी मुलं किती खुश आहेत. सगळ्यांचे खाऊचे डबे सेम टू सेम कसे? ही परिवार चहाच्या समर ऑफरची कमाल आहे. म्हणजे 250 ग्रॅम परिवार चहा सोबत खाऊचा डब्बा फ्री आहे. या सगळ्यांनी समर ऑफरचा लाभ घेतलाय. तुम्ही कधी घेणार? हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. आणि मुंबईच्या वांद्रे परिसरातली सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो. या वांद्रे परिसरामध्ये तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. इथल्या बांधकामांवरती JCB फिरवला जातोय. वांद्रे पूर्व मधल्या अनधिकृत बांधकामांवरती बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. पालिकेनं ही मोहीम हाती घेतली आहे. वांद्रे पूर्व स्टेशन परिसरामधल्या अनधिकृत घरांवरती ही कारवाई केली जाते. दुसरीकडे GRP आणि RPF पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
हा स्टेशन लगतचा जवळच्याच भागातला परिसर आहे, रहदारीचा परिसर आहे. मात्र मोठ्या प्रमाणावरती इथे अनधिकृत घरं होती, दुकानं होती, बांधकामं होती, जी आता जमीनदोस्त केली जातात. मात्र नागरिकांचा या कारवाईला गेल्या काही काळापासून विरोध होता आणि हा सगळा विरोध लक्षात घेता, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे, काळजी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गरीबनगर परिसरामध्ये सध्या अनधिकृत बांधकामांवरती ही सगळी तोडक कारवाई केली जाते. आतापर्यंत जी कारवाई करण्यात आली त्यातली ही महत्वाची 3 दृश्य. एकीकडे जेसीबी चालवला जातोय, दुसरीकडे इथे नागरिकांची, इतर या परिसरामध्ये येणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. हे जे नागरिक तिथे वास्तव्य करत होते गेल्या काही काळापासून, ते आता बाहेर येऊन तिथे थांबलेले आहेत. आणि तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय जमीनदोस्त करण्यात आलेलं बांधकाम. या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहे. अक्षय, थोडंसं पार्श्वभूमीबद्दल सुद्धा आपण बोलूया. सातत्यानं त्याला विरोध दर्शवला जात होता या कारवाईला, मात्र किती वेळा नोटीस बजावण्यात आलेली होती? पालिकेने या सगळ्या संदर्भात अलर्ट दिलेला होता का? तेव्हा नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या? होल्डवर काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. वांद्र्यामध्ये अनधिकृत घरांवरती तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल्या काही काळापासून, महिन्यांपासून नव्हे तर अगदी वर्षभरापासून ही सगळी बांधकामं इथे होती, केली जात होती. त्याची व्याप्ती सुद्धा दिवसेंदिवस वाढत होती. मात्र वारंवार अलर्ट देऊन सुद्धा आता पालिकेनं थेट इथे कारवाईला सुरुवात केलेली आहे. काही काळापासून किरीट सोमय्या, भाजपचे नेते असलेले किरीट सोमय्या या मुद्द्यावर वारंवार भाष्य करत होते, या संदर्भात सवाल उपस्थित करत होते. काही वेळापूर्वी त्यांनी पाहणी सुद्धा जाऊन तिथे केलेली आहे. आणि आता गरीबनगर परिसरामध्ये अनधिकृत घरांवरती तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातला अत्यंत रहदारीचा महत्वाचा असा हा परिसर आहे. शहराच्या मध्यभागी असलेला हा परिसर आहे, जिथे लगतच एक स्टेशन आहे, वांद्रे स्टेशन आहे, जिथे प्रचंड गर्दी असते. आता विकासाच्या दृष्टीनं जशी लोकसंख्या वाढते तसा विकास सुद्धा विस्तारला जातोय. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इथे आता पालिकेनं कारवाईला सुरुवात केलेली आहे. अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, सध्याची काय अपडेट? आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं आता तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. बुलडोजर आपण बघतोय की हळूहळू पूर्ण गरीबनगर वसाहतीवरती चालतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात होतोय. मात्र सध्याची आपण जर परिस्थिती बघितली तर या सगळ्या परिसरामध्ये सध्या मोठा विस्तार रेल्वे प्रशासनाला करायचा आहे आणि यासाठी या परिसरामध्ये असणाऱ्या यावरती कारवाई केली जाते. आपण बघतोय की अनेक काही नेते या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या गाड्यांवर देखील गाड्या रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. काही ज्या गाड्या आहेत ह्या संपूर्ण गाड्या या ठिकाणी थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न स्थानिक करतायत. आता ही सगळी परिस्थिती आपण बघतोय की वांद्रे पश्चिम स्थानक परिसरातली परिस्थिती आहे. लोकांचा संताप काहीसा अनावर होताना दिसतोय. काही लोकांना पोलीस ताब्यात घेत आहे आणि ताब्यात घेऊन या सगळ्यांना आता ताब्यात घेतलं जाते. हे सगळी लोक आता आक्रमक झालेली आहे आणि काहीसं हिंसक वळण देखील या संपूर्ण तोडक कारवाईला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलीस सतर्क आहे. काही लोकांना, जे या ठिकाणचे काही स्थानिक पुढारी होते, जे समर्थन करत होते, त्यांना ताब्यात आता पोलिसांनी घेतलेला आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. काही महिला देखील आक्रमक झालेल्या आहे. मात्र हे सगळं असलं तरी एक गोष्ट नाकारून चालणार नाही की न्यायालयाचे आदेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणच्या या ज्या झोपडपट्ट्या आहे, या झोपडपट्ट्या अनाधिकृत असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचमुळं रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवर असणाऱ्या या झोपडपट्ट्यांवरती आता तोडक कारवाई ही केली जाते आहे. साधारण शेकडो झोपडपट्ट्या रेल्वेच्या हद्दीमध्ये असल्याचं आपल्याला कळतं आहे. आणि आता या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती कारवाई केल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक जे आहे हे मोकळा श्वास घेणार असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही बघतोय आपण ह्या सगळ्या झोपडपट्ट्या ज्या आहे या रेल्वे स्थानकाच्या हद्दीत अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून या झोपडपट्ट्या आहे. आणि या झोपडपट्ट्या रेल्वे रुळाच्या रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी ह्या अडसर ठरत होतं. वाढत्या लोकसंख्येसोबत मोठा ताण या रेल्वे प्रशासनावर आणि रेल्वे एकूणच व्यवस्थेवर येत होता. आणि ही सगळी परिस्थिती ही नियंत्रणात आणण्यासाठी ही सगळी परिस्थिती जी आहे
त्याचा विस्तार आणि विकास हा सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी या झोपडपट्ट्या तोडणं क्रमप्राप्त होतं, कारण अनधिकृत पद्धतीने रेल्वेच्या जमिनीवरती वर्षानुवर्ष या झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या होत्या आणि त्याचमुळं आता या झोपडपट्ट्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई पोलिसांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते आहे। साधारण 10 ते 15 बुलडोझरचा ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणावरनं या गरीबनगर वसाहतीमध्ये अनधिकृत वसाहतीमध्ये शिरण्याचा मार्ग मिळतो त्या त्या परिसरातून या झोपडपट्ट्यांकडे बुलडोझरनी कूच केलेली आहे आणि हे बुलडोझर या ठिकाणी आता चालवले जात आहे। लोक संतप्त लोक आहे, त्यांच्या माध्यमातून काही निदर्शनं केली जाते, आंदोलनं केली जाती आहे किंवा विरोध या सगळ्या कारवाईला केला जातो आहे। मात्र जितक्या संख्येनं ही लोक या ठिकाणी आहे, जितक्या संख्येनं विरोध होतोय त्यापेक्षाही जास्त संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण गेल्या अनेक वेळी या ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाईचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्यावेळी स्थानिकांनी विरोध करून आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून या ठिकाणी आलेल्या कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या हे माघारी परतून लावलं होतं, त्यांना माघारी फिरावं लागलं होतं। मात्र आज सुनियोजित पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये ही जी कारवाई आहे हे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते आहे। रेल्वे पोलीस प्रशासन आहे, मुंबई पोलीस आहे, GRP अर्थातच रेल्वे पोलीस आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF यांचे सगळी कुमक या ठिकाणी सकाळपासून तैनात करण्यात आली होती आणि हे सगळं तैनात झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झालेली आहे। निश्चित अक्षय, जसं आपण सांगितलं अत्यंत सुनियोजित पद्धतीनं पालिकेनं या सगळ्या कारवाईला सुरुवात केलेली आहे। किती वेळ झाला या सगळ्या कारवाईला, या संदर्भातली माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत। बाकी अप्रॉक्सीमेटली 500 के करीब हटमेंट्स हैं जिसको हमें इमीडिएटली क्लियर करना है। फिलहाल आज जो पूरी टीम है हमारी 1000 से ज़्यादा, चाहे वो सिटी पुलिस के 400 लोग हों, RPF GRP के और 400 लोग हों, रेलवे प्रशासन के इंजीनियरिंग विभाग के बाकी डिपार्टमेंट्स के 200 और लोग हों, कुल 1000 से ज़्यादा लोग हैं। और ये आज का जो कार्रवाई है ऑलमोस्ट अगले 4 दिन में हमें एक्सपेक्ट कर रहे हैं कि हम ये पूरा का पूरा एरिया क्लियर करके सैनिटाइज कर देंगे और उसके बाद जो है एक्टिविटी और ये एक्शन जो है हमारा चलता रहेगा आगे भी। लेकिन इस लेवल का और ये पूरा जो कार्यक्रम है वो हमें लगता है कि अगले 4 दिन में कंप्लीट कर लेंगे। एक बार जब ये काम कंप्लीट हो जाएगा, एरिया पूरा क्लियर हो जाएगा, उसके बाद जो हमारी प्लानिंग है रेलवे के कैपेसिटी को अपग्रेड करने की, इंफ्रास्ट्रक्चर को ऑगमेंट करने की, वो पूरी एक्टिविटी हमारी चालू हो जाएगी। देखिए, हमें और आपको और हमारी जनता को ये जानना बहुत ज़रूरी है कि इस तरह के कारवाई नेमकी कशी केली जाते या सगळ्या संदर्भात माहिती आपण पाहत होतो। पुन्हा एकदा अक्षय यांच्याकडे जाऊयात। अक्षय, आपण पाहतोय कारवाई तर वेगानं सुरू आहे, किती वेळ झालाय कारवाई सुरू होऊन आणि कशा टप्प्यांमध्ये ही सगळी कारवाई केली जाणार आहे, किती दिवस? 11 वाजता या कारवाईला सुरुवात झाली, त्यापूर्वीच सकाळपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आता आपण बघतोय की ज्या ब्रिजवर मी उभा आहे त्या ब्रिज खाली मोठ्या संख्येनं एकत्रित या ठिकाणी अनेक लोक जमा झालेले आहेत, ज्यांचं घर पाडलं जातं आणि विरोध केला जातोय। पोलीस देखील तितक्याच संख्येने त्यांचा विरोध हाणून पाडण्याचा प्रयत्न करतायत। जसा जसा बुलडोझर पुढे सरकतोय, नागरिक या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि याला विरोध, याला पोलीस त्यांचा जो आहे हा प्रयत्न हाणून पाडताना आपल्याला दिसतंय। ही सगळी दृश्य पुन्हा एकदा आपण खाली जाऊयात आपण नेमकं आणि खालच्या परिसरातनं जी परिस्थिती त्या ठिकाणी सध्या उद्भवलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय। ही सगळी दृश्य आपण बघतोय, एकीकडे पोलीस आणि एकीकडे रहिवासी आणि त्यांच्यामध्ये वाढता हा संघर्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। अनेकदा अशाच पद्धतीने ज्यावेळी कारवाई केली जात होती त्यावेळी अनेक वेळा हे अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणच्या अनधिकृत या झोपडपट्टी धारकांच्या माध्यमातून करण्यात आला आणि हा प्रयत्न अनेकदा ही कारवाई न करताच प्रशासनाला अधिकाऱ्यांना माघारी फिरावं लागलं होतं। आता देखील आपण बघितलं तर आज देखील तो प्रयत्न केला जातोय, मात्र मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पोलिसांसमोर ही सगळी परिस्थिती टिकाव धरणार नाही असं चित्र दिसते। यामध्ये आपण जर बघितलं तर हुल्लडबाजांचा देखील या ठिकाणी राहणाऱ्या हुल्लडबाजांचा मोठा समावेश आहे। आपण बघतोय पोलीस
या सगळ्या संदर्भात आता सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन करतानाचं चित्र आपल्याला दिसतंय आणि काही जी लोक या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा काही लोकांना काही स्वयंघोषित स्थानिक पुढाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना निर्मलनगर पोलीस स्थानकामध्ये स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. हे आपण सगळी दृश्य बघतोय ही वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकावर ज्या ठिकाणी आता कारवाई सुरू आहे सकाळी 11 वाजताच्या सुमारास. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटिसी बजावण्यात आल्या, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना या ठिकाणचं अतिक्रमण खाली करण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं. मात्र कुठलाही त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या स्थानिकांच्या माध्यमातून देण्यात आला नाही आणि त्यामुळं आज अशा पद्धतीची तोडक कारवाई ही प्रशासनाला हाती घ्यावी लागत आहे. निश्चित काहीसा संघर्ष झाल्याचं आपण तिथे पाहतोय अक्षय. लोक आमने सामने आलेले आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहे, मात्र तिथे काहीसा गोंधळ झाल्याचं चित्र आहे. नेमकं काय घोषणा दिल्या जात आहेत? ही कारवाई थांबवण्यासंदर्भातल्या चा आग्रह केला जातोय. कारवाई थांबवण्यासंदर्भातल्या घोषणा स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आणि या ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे, बुलडोजर आहे, त्या ठिकाणी जाण्याच्या किंवा पोहोचू देण्याच्या बुलडोजर ज्या ठिकाणी चालवली जात आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न ही सगळी लोक करतायत. मात्र पोलिसांच्या माध्यमातून त्यांना तितकंच विरोध करत कारवाई करत त्यांच्यावरती बळाचा वापर करत त्यांना परतून लावलं जात आहे. कारण आज ही कारवाई कुठल्याही पद्धतीत पोलिसांना यशस्वीरित्या पार पाडायची आहे. कारण आता हा प्रश्न फक्त या रेल्वे स्थानकाचा नाही आहे, वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाचा किंवा तिथल्या अतिक्रमणाचा नाही आहे, तर या ठिकाणचं अतिक्रमण हे हटवणं यासाठी गरजेचं आहे की हे अतिक्रमण हटवल्यानंतर संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गाचा विकास होणार आहे, विस्तार होणार आहे. आणि आतापर्यंत या ठिकाणी असणारं अतिक्रमण हेच अडसर ठरत होतं आणि त्यासाठी आता आपल्याला बघतोय की ही कारवाई आज सुरू झालेली आहे. पुढील 5 दिवस ही कारवाई असणार आहे. फक्त या रेल्वेच्या अगदी लगत असणारेच नाही तर त्याच्या आजूबाजूचे देखील बांधकामं ही आता पाडली जाणार आहे. गेल्या काही काळापासून हा सगळा मुद्दा प्रलंबित होता. कसा विरोध झालेला होता, आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी काय भूमिका घेतली होती हे सुद्धा आपल्याला पाहायचं. मात्र सध्याचे लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. या सगळ्या कारवाईला विरोध होतोय किंवा ही कारवाई थांबवावी, स्थगित केली जावी यासाठी इथे प्रयत्न केले जात आहेत नागरिकांच्या मार्फत. ज्यांची अनधिकृत घरं दुकानं इथे आहेत त्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे. मात्र आता कोणतीही माघार न घेता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये ही सगळी कारवाई पूर्ण केली जाणार आहे, टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहे. ही मोहीम संपूर्ण केली जाईल. वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातल्या अनधिकृत घरांवरती कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. जवळपास तासभर लोटलेला आहे आणि इथे 2 आत्ताचे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. एकीकडे तोडक कारवाई तर दुसरीकडे ज्यांची घरं होती ते सगळे नागरिक रस्त्यावर आलेले आहेत आणि कारवाईला विरोध दर्शवतात. पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात. अक्षय आपल्यासोबत आहेत. अक्षय, ही सगळी आपण दृश्य बघतोय. ऋतुजा कारवाई सुरू झालेली आहे आणि कारवाईला मोठा विरोध या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून केला जातोय. ही लोकांचा संताप या सगळ्या संदर्भात अनावर होतोय. मात्र हे नेमकं या कारवाईला विरोध की हुल्लडबाजी हे अजून स्पष्ट होतानाचं चित्र आपल्याला दिसत नाही. कारण हे सगळे हुल्लडबाजी या ठिकाणी करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. कुठल्याही प्रकारे विरोध किंवा कुठल्याही प्रकारे यांच्याकडनं चर्चा किंवा एक समजूतदारीची भूमिका घेतली जात नाही. फक्त आणि फक्त हुल्लडबाजी या ठिकाणी केली जाते आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा या व्यवस्थेवरती ताण निर्माण करण्याचा प्रयत्न या संपूर्ण भागामध्ये परिसरामध्ये या ठिकाणचे जे अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे नागरिक होते त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आता आपण बघतोय की पोलीस कुमक जी आहे ती पुढे पुढे सरकतानाचं चित्र, या लोकांना मागे सरकवतानाचं चित्र. काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत काही लोक हुज्जत देखील या ठिकाणी घालतायत आणि ह्या कारवाईला विरोध किंवा ही कारवाई थांबवावी अशी मागणी करतायत. मात्र आपण बघतोय की रेल्वे प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यासोबतच इतर सगळ्या ज्या यंत्रणा आहे या आज सज्ज आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आज ही तोडक कारवाई थांबणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कारण ह्या रेल्वेच्या जमिनीवरती वर्षानुवर्ष अनधिकृत पद्धतीने या झोपड्या ज्या उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न
हे उपस्थित व्हायचे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न, त्यासोबतच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी, लोकांना चालण्यास देखील अडचण निर्माण होत होता. आणि त्यामुळं आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे एकूण ही कारवाई जी आहे ही कारवाईने गती पकडली आणि ही या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती, अनधिकृत झोपडपट्ट्यांवरती अक्षय, काही क्षणांसाठी तुला थांबवतेय. तिथे घोषणाबाजी सुरू आहे, ती आपण पाहूयात. अक्षय, जसं तू सांगितलंस, अनेक हुल्लडबाज इथे आहेत, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पोलिसांच्या मार्फत काही मध्यस्थी केली जाते का? त्यांना समजावण्याचा प्रयत्न होतोय का? कुणी अधिकारी तिथे आलेत का? नक्की आपण बघतोय ही जी काही पोलीस अधिकारी चर्चा करतायत आणि कुठल्याही प्रकारे कारवाईला व्यत्यय आणू नका, त्यासोबतच या हुल्लडबाजीला थारा देऊ नका असं समजवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या अनधिकृत रहिवाशांच्या माध्यमातून आता धार्मिक जो आहे तो धार्मिक आधार घेतला जातोय. आणि आता जर काही लोकांच्या माध्यमातून काही धार्मिक घोषणाबाजी देखील या संपूर्ण परिसरामध्ये केल्या जात आहेत. त्यामुळं कुठेतरी आता या अनधिकृत रहिवाशांवर ज्या पद्धतीने कारवाई होत आहे तर त्याला धार्मिक वळण लावण्याचा प्रयत्न हेच या ठिकाणी राहणारे अनधिकृत रहिवासी करतायत. आणि त्यांनी काही घोषणाबाजी देखील केली, जी धार्मिक घोषणाबाजी होती. धार्मिक पद्धतीचं आवाहन आणि काही शब्द देखील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही या ठिकाणी असणारे, आता आपण जे काही लोक जे वरती चढून घोषणाबाजी करत होते ते आपण जर बघितलं तर ते धार्मिक आवाहन या ठिकाणी काही लोक करत असतानाचं आणि धार्मिक शब्द देण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून केलं जात होतं, काही लोकांच्या माध्यमातून. त्यामुळं आपण बघतोय की मात्र कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही विरोधाला थारा न देता पोलीस आपण बघतोय की या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांच्या माध्यमातून लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि कुठल्याही प्रकारे या आजच्या कारवाईमध्ये अडसर निर्माण करू नये, त्यासोबतच ही कारवाईला विरोध करू नये, हे सगळं आणि कायदा परिस्थिती या ठिकाणची हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, पोलिसांचे अधिकारी देखील मोठ्या संख्येनं तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. निश्चित पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक अशी ही सगळी स्थिती आहे. मुंबईमधील वांद्रे इथे असणाऱ्या गरीब नगर वांद्रे पूर्व इथे पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण विरोधातील कारवाई सुरू करण्यात आली. गेल्या तासभरात ही कारवाई सुरू आहे आणि आज दिवसभर पुढील 2 ते 3 दिवस सुद्धा हीच मोहीम सुरू राहील असं सुद्धा सांगितलं जात आहे. मात्र जिथे कारवाई करण्यात आलेली आहे तिथे काही हुल्लडबाज गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तिथली सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. अर्थातच इथल्या या नागरिकांचा, स्थानिकांचा या संपूर्ण कारवाईला विरोध आहे. मात्र ही सगळी कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया आहे. कोर्टानं आदेश दिल्यानंतरच या सगळ्या तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल्या काही काळापासून हा सगळा मुद्दा प्रलंबित होता. वारंवार नोटीस देखील बजावण्यात आलेली होती. मात्र त्याला कोणताही पॉझिटिव्ह, सकारात्मक असा प्रतिसाद देण्यात आला नाही आणि अखेर आता तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये ही सगळी कारवाई केली जाते. जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस सुद्धा इथे तैनात आहेत. स्थगिती जी देण्यात यावी अशी जी मागणी होते त्या न झुगारता पोलीस इथे बंदोबस्त तैनात करून आहेत. स्थानिक मात्र त्याला विरोध दर्शवतात. वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातल्या या सगळ्या अनधिकृत घरांवरती कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. मोठी गर्दी झाली. स्टेशन लगतचा हा सगळा परिसर आहे आणि महिन्यांपासून नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं अनधिकृत बांधकामं इथे उभारली जात होती. अखेर मात्र तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. पश्चिम रेल्वेवर अनेक वर्षांपासून चाललेल्या योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतरच हे सगळं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं गरीबनगर आणि वांद्रे पूर्व इथे ही मोठी कारवाई केली जाते. इथले स्थानिक नेते असतील त्यांचा सुद्धा विरोध होता. मात्र या सगळा विरोध झुगारून कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही सगळी तोडक कारवाई केली जाते. भाजपचे नेते असलेले किरीट सोमय्या यांनी या सगळा मुद्दा
अनेक वेळा उचलून धरलेला होता, लावून धरलेला होता, सातत्याने सवाल उपस्थित केलेले होते. काही वेळापूर्वी त्यांनी पाहणी सुद्धा केलेली होती. आता मात्र इथे पोलिसांच्या बंदोबस्तात ही सगळी कारवाई केली जाते. पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, आपण बघतोय आता या ठिकाणी अतिरिक्त पोलीस जे आहेत ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती आणि रेल्वेच्या ब्रिजवर तैनात करण्यात आले होते. ते अतिरिक्त पोलिसांची कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण बघतोय की कारवाईला विरोध केला जाणार नाही, किंबहुना करू दिला जाणार नाही, अशा प्रकारे पोलिसांनी पावित्रा घेतलेला आहे. आणि या सगळ्यांना या ठिकाणावरनं हटवण्याचं काम हे पोलीस करतायत. काही वेळासाठी JCB थांबवण्यात आल्या होत्या. JCBच्या जवळ जाण्याचा प्रयत्न काही लोक करत होते. मात्र आता आपण जर बघितलं तर या आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये या सगळ्यात या लोकांना या JCB परिसरातनं दूर हाकललं जाणार आहे आणि पळवलं जाणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा JCB या संपूर्ण अनधिकृत बांधकामावरती चालवला जाईल. ही सगळी परिस्थिती आपण जर बघितली तर काही स्थानिक आता तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे, ज्यांना पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ते पुढाकार करून त्यांच्या माध्यमातून लोकांना समजवण्यात येतं आहे की पोलिसांना त्यांची कारवाई करू द्या. आणि स्वतः स्थानिक काही तरुण आहेत, त्यांनी साखळी केलेली आहे आणि ज्या माध्यमातून लोक आता पुन्हा पुढे जाणार नाही ही या ठिकाणी तशी सोय केली जाते, तशी खबरदारी केली जाते आहे. आणि आता सगळे जो राज्य राखीव पोलीस दल आहे त्यासोबतच या ठिकाणी रेल्वे पोलीस आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे अधिकारी आहेत, मुंबई पोलिसांचे अधिकारी कर्मचारी आहेत. हे सगळी लोक ह्या सगळ्या परिस्थितीत आता या कारवाईवरती लक्ष ठेवून आहे आणि ही कारवाई कशा पद्धतीनं एकंदरीत आपण जर बघितलं तर फत्ते करता येईल, ही कारवाई यशस्वी करता येईल. कारण गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी अशा या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात होता. काही दृश्य दाखवतोय कशा पद्धतीने. हा आपण बघतोय रेल्वेचा फुटओव्हर ब्रिज आहे. त्या फुटओव्हर ब्रिजच्या खाली देखील काही स्ट्रक्चर उभे करण्यात आले होते, झोपडपट्ट्या उभ्या करण्यात आल्या होत्या आणि फक्त या झोपडपट्ट्या या विकासाला अडसर ठरत नव्हत्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा वेळोवेळी प्रश्न उद्भवणे, त्यासोबतच या ठिकाणी गुन्हेगारी वाढणे, अंमली पदार्थांचं सेवन, याच भागातनं NDTVच्या माध्यमातून आपण एक रिपोर्ट देखील दाखवला होता की मोठ्या संख्येनं अंमली पदार्थाची विक्री या परिसरामध्ये केली जात होती आणि वेगवेगळ्या भागातनं काही तरुण या ठिकाणी अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी येत होते. त्यामुळं एक मोठं जाळं या ठिकाणी बेकायदेशीर कृत्यांचं देखील या अनधिकृत झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून उभं राहत होतं. सगळेच त्यामध्ये सहभागी होते असं नाही, मात्र ज्या प्रकारे अनधिकृत झोपडपट्ट्या होत्या त्याची कुठल्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी नव्हती, काही उत्तरदायित्व या सगळ्या रहिवाशांचं नव्हतं. ते कोण आहेत, कुठून आले, यामधले अनेक जण हे झोपडपट्ट्या उभ्या करायचे, गावावरून लोक यायचे आणि ते हेवी डिपॉझिटवरती त्या झोपडपट्ट्या दिल्या जायच्या. मात्र ते नेमके कुठून आले, काय आले, त्यांचं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन नसायचं आणि त्यामुळं साधारण या परिसरामध्ये हे वाढती गुन्हेगारी ला हे कारणीभूत ठरू शकत होतं, अशा प्रकारचं किरीट सोमय्या यांनी देखील सांगितलं होतं. आणि यानंतर आपण बघतोय की ही सगळी आज कारवाई होती आहे अनधिकृत झोपडपट्ट्यावरती. मोठी न्यायालयीन लढाई देखील स्थानिक रहिवासी विरुद्ध या ठिकाणी प्रशासन अशी मोठी लढाई झाली. मात्र हे स्पष्ट होतं की ज्या पद्धतीनं या जागेचं या संपूर्ण जागेचा रचना आहे यावरनं हे म्हणजे कुणाच्याही लक्षात येईल हे अशा पद्धतीने होतं की हे जे अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत स्ट्रक्चर्स उभी करण्यात आली होती, ह्या सगळ्या गोष्टी रेल्वेच्या जागेमध्ये या उभ्या करण्यात आल्या होत्या. आपण बघतोय की हा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्म आणि हे रेल्वे प्लॅटफॉर्म च्या दिशेने जो जाणारा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या परिसरात या झोपडपट्ट्या होत्या. आपण बघतोय की हा ब्रिज रेल्वे स्थानकाकडे जातोय आणि या ब्रिजच्या दोन्ही साईडनी या झोपडपट्ट्या उभ्या करण्यात आल्या होत्या. 3-3, 4-4 मजली या झोपडपट्ट्या उभ्या झाल्या होत्या. खरं तर सुरुवातीला या झोपडपट्ट्या उभ्या होत असताना प्रशासनाचीच मोठी चूक म्हणावी किंवा प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं होतं असं म्हणता येईल. मात्र या मोठ्या संख्येनं झोपडपट्ट्या या सगळ्या परिसरात आपण बघतोय की अगदी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत या सगळ्या झोपडपट्ट्या उभ्या झाल्या होत्या या अनधिकृत रीतीनं. आणि मोठी जागा साधारण 30 एकर जागा ही
या रेल्वेची जागा आपण बघतोय की ह्या सगळ्या झोपडपट्ट्या अगदी रेल्वेच्या या फुटओव्हर ब्रिज जो आहे रेल्वे च्या ब्रिजपेक्षाही उंच अशा झोपडपट्ट्या या ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या आणि या झोपडपट्ट्या पाडण्याचं काम आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ही संपूर्ण जागा रेल्वेच्या माध्यमातून आता रिकामी करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. काही लोक आपण बघतोय की सगळे आता त्यांचं जे सामान आहे ते सामान हटवलं जातं आहे त्यांच्या माध्यमातून आणि हे सगळं सामान या ठिकाणचं हटवून आता ही जागा खाली करून दिली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या संख्येनं हा जो पूर्ण पॅच आहे हा रेल्वेच्या जमिनीवर होता. काही दिवसांपूर्वी या ठिकाणचं जे अतिक्रमण होतं या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं. हे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटवलं होतं. याच परिसरामध्ये अनेक अंमली पदार्थांची विक्री देखील केली जात होती. मात्र आता सध्या आपण जर बघितलं तर या सगळ्या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी सुरुवात आणि त्या संदर्भातली कारवाई रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते आहे आणि मोकळा श्वास हे रेल्वे स्थानक घेणार आहे. आपण जर बघितलं तर नेमकं रेल्वे प्रशासनाच्या जागेत या झोपडपट्ट्या आहेत की झोपडपट्ट्यांमधनं रेल्वे जाती आहे हे असा प्रश्न या ठिकाणी उद्भवावा अशी परिस्थिती आहे. एकूण कुणालाही असा प्रश्न पडावा की नेमकं या झोपडपट्ट्यांमधनं रेल्वे जाते की काय. मात्र ही रेल्वे प्रशासनाची जागा होती. त्यासोबतच यातली काही जागा मुंबई कलेक्टर म्हणजे मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात ही जागा येते आणि ह्या सगळ्यात आपण जर बघितलं तर ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून यावरती अनाधिकृत झोपडपट्ट्या उभ्या होत्या. अतिक्रमण केलं गेलं होतं आणि हे अतिक्रमण आता हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. स्थानिकांचा प्रत्येक वेळी ह्या अतिक्रमण हटवा मोहिमेला विरोध होता. मात्र हा विरोध आज न झुगारता न जुमानता या ठिकाणी रेल्वे पोलीस प्रशासन असेल रेल्वे प्रशासन मुंबई पोलीस हे सगळे ॲक्शनमध्ये आलेले आहेत आणि आता बुलडोझरला सुरुवात झालेली आहे आणि फक्त आजच नाही तर पुढील 5 दिवस ही कारवाई सुरू असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका या सगळ्या संदर्भात काही स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणच्या अनाधिकृत रहिवाशांनी त्यासोबतच आपण जर बघितलं तर काही इथल्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी या वेगवेगळ्या याचिका टाकून हे जे एकूण कारवाई आहे किंवा ही जागा मोकळी करणं आहे हे लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश मिळालेलं नाही. आता जर आपण परिस्थिती बघितली तर आज यावरती तोडक कारवाई होतानाचं हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. बरोबर आहे. अत्यंत महत्त्वाची अशी दृश्य अक्षय तू सध्या दाखवलेली आहेस. खरं तर याच ब्रिजवरून दररोज हजारो मुंबईकर प्रवास करत असतात. फक्त रेल्वे विभाग नव्हे तर या म्हणजे प्रवाशांना सुद्धा तिथे दररोज त्रास सहन करावा लागत होता. हा परिसर नव्हे तर स्टेशनला लागूनच या ब्रिजच्या लगत इथे अनधिकृत बांधकामं उभारण्यात आलेली होती, घरं उभारण्यात आलेली होती आणि तिथेच आता तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय तू सोबत राहा. या परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. तिथूनच प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहे. जुई, एकंदरीतच तासभर लोटलेला आहे. कारवाई ही वेगानं सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. सध्या तू जिथे आहेस तिथली काय नेमकी स्थिती आहे? तुझ्या सध्या मी जिथे उभी आहे तिथली दृश्य मी तुला दाखवते. खरं तर 2 बाजू आहेत, 2 दृश्य आहेत एकाच ठिकाणाच्या. ही जी दृश्य आपण पाहतोय की हे जे सगळे नागरिक या गरीब नगर परिसरामध्ये राहत होते त्यांचं सगळं सामान एका बाजूला ठेवण्यात आलं आहे आणि जे रहिवासी ते राहत होते म्हणजे पुरुष असतील, महिला असतील, बालक असतील, तरुण असतील हे सगळेजण आता एका ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचं जे सामान आहे ते आता बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूचं दृश्य मी दाखवू इच्छिते की बुलडोझरने इथे कारवाई सुरू केली आहे, जी तोडक कारवाई आहे. म्हणजे बुलडोझरने जी यांची घरं होती 2 मजली 3 मजली अनधिकृत पद्धतीने जी घरं वाढवली गेली होती ती घरं आता तोडली गेली आहेत आणि इथे बुलडोझरने यांची घरं देखील पाडली जात आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्या पुढेच म्हणजे जो आपण ब्रिज पाहतोय तो रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे. म्हणजे आपण या दृश्यांच्या माध्यमातून विचार करू शकतो की किती लागून रेल्वेच्या ब्रिजला ही घरं बांधली गेली होती. खरं तर या भागात जी लोकं राहायची ती रेल्वेच्या ब्रिजवर अगदी सहजरित्या पोचायची कारण का रेल्वेला लागूनच त्यांची घरं बांधली होती. परंतु आता बुलडोझरच्या सहाय्याने इथे आपण पाहतोय कडक पोलीस बंदोबस्ताच्या कारण या जी नागरिकांची घरं आहेत तिथल्या ती घरं तोडली जात आहेत. असा आरोप केला जात आहे की इथली जे हे नागरिक आहेत ते
बहुतांश बांगलादेशी आहेत. अवैध पद्धतीने हे सगळेजण इथे राहत होते. कोणाकडे इथे त्यांचं व्यवस्थित ओळखपत्र देखील नाही आणि त्यामुळे जे इथे अनधिकृत बांधकाम होतं, जे अवैध नागरिक होते त्यांना आता घराबाहेर काढलं गेलं आहे आणि जी ही त्यांची राहती घरं आहेत ती घरं देखील आता तोडली जात आहे. तोडक कारवाई या सगळ्यांवर केली जात आहे आणि पुढचे 5 दिवस ही जी कारवाई आहे ती अशीच केली जाणार आहे. काहीसं तणावाचं वातावरण इथे काही वेळा आधी पाहायला मिळालं होतं, मात्र पोलिसांनी संपूर्ण इथे जी यंत्रणा लावून ही जी परिस्थिती आहे ती हाताळली आहे. आणि इथं ताजी दृश्य आपण पाहतो की काही महिला ज्या आहेत त्या महिला देखील पोलिसांसोबत संभाषण करत आहेत. त्या इथे महिला पोलिसांकडे गेल्या होत्या, मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा या महिलांना इथून पिटावून लावलं आहे आणि काही होऊ शकत नाही, आता उशीर झाल्याच्या प्रकारे आपण पाहतो की पोलीस देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण का वारंवार त्यांना नोटिसेस पाठवल्या गेल्या होत्या, परंतु त्या नोटिसेसला कुठलंही उत्तर दिलं गेलं नव्हतं. हे अजूनही अनधिकृत पद्धतीने तिथेच राहत होते, परंतु शेवटी कारवाई केली गेली. जे स्थानिक आहे ते स्थानिक इथल्या जे इथे नागरिक राहत होते ते पोलिसांसोबत बाचाबाची करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत, परंतु इथे पोलीस ऐकत नाहीयेत आणि जी कारवाई आहे ती कारवाई करत आहेत. आपण इथे पाहतो की RPFचे जे जवान आहेत ते देखील आता इथे आले गेले आहेत. त्यामुळे निश्चितच ही एक मोठी कारवाई आता मानली जात आहे. ऋतुजा, निश्चित जुई, या कारवाईनंतर आता हा सगळा परिसर मोकळा होणार आहे आणि फक्त परिसरच नव्हे तर इथून प्रवास करणारा, ये जा करणारा प्रत्येक मुंबईकर सुद्धा मोकळा श्वास घेईल. एकंदरीतच तिथल्या भागातील नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या सुद्धा आणि तिथून प्रवास करणारे अनेक मुंबईकर असतील त्यांच्या? खरं तर वांद्रे पूर्व हे जे रेल्वे स्थानक आहे ते रेल्वे स्थानक आता मोकळा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का ही जी अतिक्रमण होतं तो अतिक्रमणाचा भाग आहे तो आता इथे तोडला गेला आहे. आपल्यासोबत इथे काही नागरिक देखील आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? बँड्रा स्टेशनची ही जी परिसर आहे, जी झोपडपट्टी आहे ती तोडली जात आहे, अखेरीचा सगळा परिसर मोकळा होणार आहे. काय वाटतं आता तरी इथे व्यवस्थित हवा मिळेल? उर्दू में, हिंदी में क्या बोल रही हैं आप? ये जो अतिक्रमण है वो तोड़ा गया है और ये इसके वजह से ये जो पूरा बांद्रा स्टेशन परिसर है वो अभी साफ होने जा रहा है, ऐसा लगता है क्या? इलीगल तरीके से यहाँ पे रह रहे थे. अभी क्या मालूम कौन इलीगल है. आपण इथे पाहतोय की काही जे नागरिक आहेत ते अजूनही इथे आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? हा जो संपूर्ण परिसर आहे तो आता तोडला जात आहे, अवैध पद्धतीने राहत होते, आता तरी हा परिसर मोकळा श्वास घेईल का? व्हायला पाहिजे. या मुंबईमध्ये अशा बऱ्याच प्रकारे झोपडपट्टी चालू आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मुंबई दिवसेंदिवस बकाळ होत चालले. तुम्ही या स्टेशनवरून रोज प्रवास करता का? हो, आम्ही इकडे चाललो नाही. मग आत्ताची परिस्थिती आणि या आधीची काही फरक वाटतो का? कारण का आधी सगळं कंजेस्टेड. फरक वाटतोय आणि ही अशी जी बकाळ मुंबई आहे ती स्वच्छ झाली पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटचं अभिनंदन करतो. खूप छान काम. अगदीच आपण पाहतोय इथे एक महिला आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? ह्याच्यावरून रोज प्रवास करता का? नाही, रोज नाही. आज ही तोडक कारवाई करतायत, अवैध झोपडपट्टी आहे ती तोडतायत. मुंबईमध्ये अशी कारवाई झाली पाहिजे का, जे इलिगल राहतात ते? ऋतुजा, आपण पाहतोय की हे जे काही नागरिक आहेत ते रोज प्रवास करायचे ह्या ब्रिजवरून आणि ते म्हणतायत की ही जी कारवाई आहे ती योग्य आहे, कारण का ते इथे रोज प्रवास करायचे आणि रोज प्रवास केल्यानंतरची चा जो फरक आहे तो पाहतोय. मात्र पोलीस आपण इथे पाहतोय की इथले जे काही नागरिक आहेत, जे काही लोक आहेत जे इथे थांबून हे सगळं पाहत होते त्यांना देखील पोलीस इथून हटवत आहेत, कारण का संपूर्ण परिसर त्यांना रिकामी करायचा आहे. ही जी कारवाई आहे ती पुढचे 5 दिवस अशीच राहणार आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय की पोलिसांमध्ये आणि स्थानिकांमध्ये काही प्रमाणामध्ये बाचाबाची सुरू आहे. स्थानिक वारंवार हेच इथले लोक सांगायचा प्रयत्न करतात पोलिसांना की आम्हाला वेळ द्या, मुदत द्या, मात्र पोलीस इथे ऐकायला तयार नाही आहेत. वारंवार इथल्या लोकांना सूचना देऊन, नोटिसेस देऊन देखील इथली जी जागा आहे ती खाली केली गेली नव्हती, परंतु आता शेवटी यांच्यावर तोडक कारवाई केली जात आहे आणि इथला परिसर रिकामा केला जात आहे. आता असं म्हणायला हरकत नाही की वांद्रे पूर्वचा जो परिसर आहे तो मोकळा श्वास घेईल. ऋतुजा, निश्चित या सगळ्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्येक मुंबईकर हा इथे कारवाईचं आपण पाहतोय अभिनंदन करत आहे. सरकारनं जी कारवाई केलेली आहे त्यासाठी अभिनंदन केलं जात आहे आणि आम्ही अखेर मोकळा श्वास घेऊ अशी प्रतिक्रिया इथे मुंबईकर बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.